मी स्नेहा कोपटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप 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 सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आणि आता ना बरोबर मी विंडोच्या समोर आहे आणि मस्त इकडनं उजेड येत आहे, त्यामुळे इतकं मस्त असं क्लिअर दिसत आहे शूट मध्ये. आणि मी फ्रंट कॅमेऱ्यानेच जे आहे नेहमी शूट करत असते, कारण माझ्या मोबाईलचा बॅक कॅमेरा अजिबात व्यवस्थित काम करत नाही. सो 2 दिवसापासून माझी भयंकर धावपळ झालेली आहे, म्हणजे भयंकर. आणि ना जोपर्यंत म्हणजे आपण ती करत असतो ना तोपर्यंत आपल्याला जाणवत नाही, पण जेव्हा झोपी जातो ना तेव्हा बापरे, असे हातपाय म्हणजे असे तुटतात की काय असं वाटायला लागतं. आणि डोकं तर असं वाटत होतं मला काल की कोणीतरी म्हणजे हॅमर मारतोय की काय माझ्या डोक्यात, असं झालं होतं. कारण परवाच्या दिवशी तुम्ही बघितलं पूर्ण दिवस अकोल्याला गेला, तिकडनं आल्यावर बरीच धावपळ क्लिनिंग वगैरे केली. आणि कालचा दिवस तर म्हणजे खूपच जास्त बिझी होता. म्हणजे कामं तर झाले पण सतत बोलणं, मस्ती, नंतर डान्स. मी म्हणजे व्हिडिओमध्ये इतकासा म्हणजे कमी दाखवला, पण मी सुद्धा भरपूर डान्स केला आणि भरपूर मजा मस्ती केली. तेव्हा छान 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 वाटत होतं सर्व. पण त्यानंतर मुली गेल्या, त्यानंतर बरीचशी क्लिनिंग बाकी होती बरं का. म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये तर ते काहीतरी फोडतात ना क्रॅकर्स वगैरे, त्यामुळे सर्व कचरा कचरा कागद झालेले होते. पुन्हा त्या डिश आवरायच्या होत्या. काउंटर टॉपवर तर विचारूच नका. आणि मुली काय करायच्या, जाऊन स्वतः वगैरेही घ्यायचे, त्यामुळे नुसतं सांड उबड असं तसं भरपूर गोष्टी झालेल्या होत्या. ते आवरता मला 11 वाजलेत. रिअली खरं सांगते, 11 वाजले ते आवरता. आणि जेव्हा बेडवर येऊन झोपली ना, म्हणजे असं मला माहित नाही कधी झोप लागली, तर फक्त अंग टाकला आणि झोपून गेली मी. इतकी काल भयंकर दमली होती मी. आणि चला आज मात्र मस्त निवांत मी सर्व कामं केले, झालेत माझी कामं आता बऱ्यापैकी आवरून झालेत. आणि आता मी काय करत असते, म्हणजे साडी वेअर करून झाली का मी रात्र असो की दिवस असो मग ते सरळ हवेमध्ये ना सुकायला ठेवते. ती खराब झालेली असो नसो काही पण, लगेच मी साडी कधीच धुवायला जात नाही. खूपच मळलेली आहे ऑइलचे किंवा अदर गोष्टींचे डाग पडले तेव्हाच मी धुते, नाहीतर मी सरळ जी आहे साडी हवेमध्ये सुकवते आणि सरळ ती घडी करून ठेवून. आणि आता मला हिला घडी घालून ठेवायचंय. मला ना म्हणजे साडी घालायला भयंकर आवडते, खरंच भयंकर. आताच नाही, लग्नाच्या आधीपासून मला साडी घालायची खूप हौस. आणि अशाच साड्या मला आवडतात, सिंथेटिक, ज्या पटपट नेसल्या जातात, नंतर घडीही पटकन घालून ठेवूनही देता येतात. आणि ही साडी बघा, इतकी सुंदर साडी आहे की काय सांगू तुम्हाला. म्हणजे अगदी जेव्हा मी शॉपमध्ये गेली होती त्याने अशी टाकली ना, मी लगेच उचलली. आणि ही पहिली साडी अशी असेल की त्याने टाकली आणि मी उचलली, बस आता मला काहीच बघायचं नाही. नाहीतर प्रत्येक वेळेस आपल्या बायकांचं कसं होतं, एखादी साडी आपल्याला आवडते पण घेऊ का नको, 4 दुकानं फिरून येतो आणि पुन्हा तीच जी पहिल्यांदा आवडलेली असते तीच साडी घेऊन घरी जातो. आणि माझ्या बाबतीत म्हणजे फार कमी होतं असं, कारण मला अगदीच एखादीच साडी आहे ती खूप जास्त आवडून जाते आणि मग ती मी सोडत नाही. तसं या साडीच्या बाबतीत झालं होतं. अगदी त्याने टाकली ही दुसरी तिसरी साडी आणि मी अशी उचलून घेतली, नाही मला हीच पाहिजे आहे म्हणून. आणि खरं तर वर्थ इट आहे. फक्त ही साडी 1300 ला आहे, 1300 ला आहे. पण बघा याची लेस किती सुंदर आहे ते. आणि पूर्ण साडीवर हे असे पट्टे आहेत, त्यात मस्त शाईन आहे, पूर्ण साडीवरच शाईन आहे. आता व्हिडिओमध्ये कितपत दिसत आहे ते मला माहित नाही, पण खूप सुंदर दिसते. नाईटला तर इतकी सुंदर दिसते ना ही साडी. आणि कशीही घालता येते, मिऱ्याही खूप पटकन पडतात, पदरही इझिली म्हणजे लावता येतो. नाहीतर मी तर ओपन पल्लूच घेते, त्यामुळे तर म्हणजे खूपच पटकन नेसल्या जाते ही. आणि मस्त शाईन आहे. 1300च्या मानाने ही साडी खरंच खूप परवडली मला. आणि मला अशाच साड्या आवडतात. बऱ्याचदा म्हणजे तुमच्या कमेंट्स येतात की ताई साड्यांचं म्हणजे हॉल दे किंवा तुझ्याकडच्या साड्या दाखव, पण ना पुन्हा तेच का, मला घडी घालायचा खरंच कंटाळा येतो. म्हणजे पुन्हा म्हणजे तुम्हाला दाखवायच्या म्हणजे मला सर्व साड्या काढाव्या लागतील आणि पुन्हा घड्या घालून ठेवाव्या लागतील. आणि या एकाच कारणामुळे जे आहे मी साड्यांचा अजूनही म्हणजे व्हिडिओ केलेला नाही. पण तुमची इच्छा असेल ना खरंच मला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा, मी तसा एक व्हिडिओ घेऊन येईल. माझ्याकडे ना सिंथेटिक साड्या भरपूर आहेत, सो त्या दाखवायच्या किंवा काठापदराच्या जे कलेक्शन आहे माझ्याकडे ते दाखवायचं, तसं मला कमेंट करून सांगा. चला आता हिची घडी घालते. आणि घडी कशी घालते तुम्हाला माहितच आहे, मी प्रत्येक साडीची पॉकेट घडी घालते, म्हणजे ती विस्कटत नाही. अशा साड्यांसाठी तर तशी घडी ना फार गरजेची असते खरंच. तर चला आता हे पटपट आवडते आणि अजून बरीचशी कामं आहेत ती करते.
बरेच दिवस झाले, जवळपास 7-8 दिवस झाले असेल, मी कोणताच ज्यूस बनवून म्हणजे पिला नाही. कारण आवडे नव्हते. बीट होते घरात पण आवडे नव्हते. आणि ना मला अशी सवय लागली होती छान आवळा आणि बीटचं ज्यूस मिक्स करून प्यायची, त्यामुळे खूप छान चव यायची आंबट गोड. कारण बीटचा ज्यूस आपण तसा प्यायला गेलं ना तर जर असं गुडचट वेगळीच चव लागते त्याची. सो एकट्या एकट्या तो नाही प्यावसा वाटत. आणि म्हणजे आवडे यायच्या आधी मी तसाच प्यायची बरं का, पण एकदा आवडे आले आणि त्याची टेस्ट मिक्स करून टेस्ट करून बघितली, मस्तच लागली. आणि त्यानंतर मग तसा तो प्यावसा नाही वाटला. पण आज ना असंच मनात आलं की ठीक आहे, आवड्याला ऑप्शन आहे आपल्याकडे निंबू, सो ते पिळून बघू. म्हणून मी काय केलं, आवळ्याच्या ज्यूसमध्ये अर्ध निंबू पिळलं आणि त्यात मस्त काळं मीठ घातलं. आणि खरं सांगते इतकी मस्त चव बनली होती ना, म्हणजे मला तरी फार आवडली. आणि आता जोपर्यंत पुन्हा आवळे येत नाहीत ना तोपर्यंत आता हे असंच ज्यूस जे आहे मी कंटिन्यू करणार आहे. आणि चव आवडली ना, आपण ते आवडून बनवतोही आणि पितोही, पण चव आवडली नाही तर मग आपण ना विनाकारण म्हणजे कंटाळा करतो आणि स्वतःला एक्सक्युजेस देत राहतो की ठीक आहे मला काम आहे, मला वेळ नाही, मला असं नाही तसं नाही. पण एकदा का चव आवडली तर मात्र ते आपण वेळात वेळ काढून बनवतो. आणि तसंही आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपलं बॉडी जी आहे भयंकर डिहायड्रेट होत असते. म्हणून भरपूर पाणी पण प्या आणि सोबत छान छान अशी ज्यूसही करून प्या, म्हणजे बॉडी छान हायड्रेटेड राहील. आणि तसंही बीटमुळे ना आपल्या बायकांचा जो ॲनिमियाचा त्रास वगैरे असतो तो म्हणजे बऱ्यापैकी कमी होतो. आणि निंबू तर व्हिटॅमिन सी ओव्हरऑल बॉडीसाठी छान आहे. सो मी यासाठी तुमच्यासोबत शेअर करत असते की मला पाहून तुम्हीही मोटिवेट व्हाल आणि अशा छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत स्वतःला लावून घ्याल. आणि चला आता गार्डनमध्ये आलेलीच आहे. सो म्हणजे गार्डनिंगचं काही काम करणार नाही असं तर कधी होणारच नाही. बघा माझ्याकडे हे कोलियसचं प्लांट आहे आणि ना 2 दिवस झाले मी म्हणजे गार्डनमध्ये फार कमी आले आणि पाणी वगैरे झाडांना दिलं नाही. आणि त्यामुळे तुम्ही बघितलंच म्हणजे झाडांच्या पानांनी अशा मानाच टाकल्या. सो चला आता पहिले ना मला झाडांना पाणी द्यायचं आहे. आणि हो, आता तुम्ही बघताच माझ्या गार्डनमध्ये एकही फ्लॉवरिंग प्लांट नाही आहे, कारण ऊनच व्यवस्थित येत नाही. सो फ्लॉवरिंग प्लांट लावूनही म्हणजे काही कामाचं नाही, त्याला फुलं येतच नाहीत. एक मी लावलेलं आहे, ते कर्दळीचं झाड असताना अगदी त्याच जातीचं आहे, पण त्याला आणखीही फ्लॉवर्स आलेले नाहीत किंवा त्याची वाढही पाहिजे तशी झालेली नाही. त्यामुळेच जे आहे मी गार्डनमध्ये एकही फ्लॉवरिंग प्लांट अजूनही ठेवलेलं नाही आहे, फक्त विंकाचं एक आहे. आणि म्हणजे फ्लॉवर्सला ऑप्शन म्हणूनच जे आहे मी गार्डनमध्ये कलरफुल जे आहे प्लांट ऍड करायचा प्रयत्न करत असते. तुम्हाला माहित आहे माझ्या गार्डनमध्ये कोणकोणते प्लांट्स आहेत, पण त्या व्यतिरिक्तही कोणते कलरफुल प्लांट्स तुम्हाला माहित असतील ना, प्लीज मला कमेंट करून सांगा. म्हणजे आता माझी जरा प्लॅनिंग चालू आहे काही आणखी प्लांट्स घ्यायची पावसाळ्यामध्ये बरं का. आता तुम्ही म्हणजे मला तसे प्लांट सजेस्ट करा, मग त्यानुसार मी प्लॅनिंग करेल की मला पावसाळा लागता कोणकोणते प्लांट्स विकत घ्यायचे आहेत ते. तसं आता तुम्ही बघतायत मी 2-3 वर्षापासून एकही प्लांट जे आहे असं नर्सरीत जाऊन विकत घेतलेलंच नाही आहे. पण यावर्षी मी नक्की 1-2 प्लांट तरी घ्यायचा प्रयत्न करेल. आणि आता छान व्यवस्थित झाडांना पाणी देते. आणि ही माझी शेवटची चूक, 2 दिवस मी झाडांना पाणी दिलं नाही. यानंतर मात्र मी व्यवस्थित रेग्युलर दिवसातून 2दा जे आहे झाडांना पाणी देणारच आहे. म्हणजे आपल्या चुकीमुळे झाडाचं नुकसान व्हायला नको, बस इतकंच मला वाटतं. आणि हा आहे मास्किंग टेप आणि यानेच जे आहे सर्व जे फॉईल कर्टन्स किंवा बलून्स वगैरे आहेत ते भिंतीला चिपकवले होते. कारण तुम्हाला सांगते बघा, हे तुम्हाला जे दिसतंय ना, हे मागच्या वर्षीच्या बलून्सचे वगैरे निशाण आहेत. आणि तेव्हा मी तो डबल साइडेड टेपने जे आहे बलून्स वगैरे चिपकवले होते. डबल साइडेड टेप काय करतो, निघताना भिंतीचा कलर पोपडे वगैरे घेऊन निघतो. पण मास्किंग टेपने तसं काहीही नुकसान होत नाही. अगदी इझिली जे आहे म्हणजे हे कर्टन्स किंवा बलूनही निघून जातात आणि तो टेपही अगदीच इझिली निघतो. भिंतीचं काहीही नुकसान होत नाही. आणि आज ना म्हणजे काल जे काही सर्व डेकोरेट केलं होतं ते सर्वच जे आहे मी अगदी व्यवस्थित असं रॅप वगैरे करून ठेवणार आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गोष्टीतनं पैसे इन्व्हेस्ट करायची मग गरज पडत नाही. आणि हे जे फॉईल कर्टन्स आहेत ना, हे 60ला 2 असे मिळाले होते. आणि म्हणजे तेव्हा माझं खूप मन दुखत होतं की किती महाग आहे आणि क्वालिटी तर खूपच म्हणजे भयंकर असते त्याची. अगदी असं थोडंसं प्रेशर जरी दिल्या गेलं ना तर ते तुटून पडतात. आणि त्याचे त्यांनी 60 रुपये बोलले. आणि घरी येऊन मला असं वाटत होतं थोडीशी बार्गेनिंग करायला पाहिजे होती, म्हणजे 50चे 2 वगैरे त्यांनी मला दिले असते आणि माझे 10 रुपये वाचले असते. आणि असंच होतं बघा आपल्यासोबत नेहमी. आणि ही बलूनची स्ट्रीप पण मी व्यवस्थित गुंडाळून त्याला टेप वगैरे लावून ठेवून दिली, म्हणजे ती जशीच्या तशी मला पुढे वापरता येईल. आणि तशीही 3 ते 4 वर्षापासून मी ती स्ट्रीप यूज करत आहे. मीच नाही तर माझ्या 1-2 मैत्रिणींनी सुद्धा ती यूज केलेली आहे.
आपण ना ह्या छोट्या मोठ्या वस्तू आहेत घ्यायला गेलो ना भरपूर पैसे यामध्ये जातात बरं का. आणि पण त्याच आपण अगदी व्यवस्थित यूज केल्यानं वर्षानुवर्ष टिकतातही. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या मी अगदी व्यवस्थित अशा ठेवून देत असते, त्यामुळे त्या मला पुन्हा पुन्हा वापरता येतात. आता बघा हे फॉइल्सचे जे बलून आहेत ना की एकदा फुगवले की म्हणजे ते तसेच इकडे तिकडे पडून राहतात किंवा मग फुटून जातात. सो मी काय करत असते बघा, त्यासोबत जो स्ट्रॉ येतो ना तर तो पुन्हा तिथे इन्सर्ट करते आणि प्रेशर देऊन देऊन त्यातली सर्व हवा जी आहे काढून घेते. अगदी सोपी टीप आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ज्या पद्धतीने हवा ऍड करतो ना त्याच पद्धतीने ती हवा इझिली बाहेर निघते. आणि हे फॉइलचे बलून जर फाटले वगैरे ना तरी फेकून देऊ नका, त्याला असा टेप लावून तुम्ही त्याला पुन्हा रियूज करू शकता. आणि अशा वस्तू रियूज करून सुद्धा आपण आपले भरपूर पैसे वाचवू शकतो. आणि त्यामुळे माझा तरी प्रयत्न असतो की प्रत्येक वस्तू रियूज झाली पाहिजे, तिचा उपयोग करून झाला की ती अगदी व्यवस्थित, थोडी मेहनत लागते, थोडीशी एफर्ट्स लागतात, पण ती अगदी व्यवस्थित मी ठेवून देते. म्हणजे पुढल्या वेळेस जेव्हा मला अशा काही वस्तू लागतात तेव्हा पुन्हा पुन्हा मला विकत आणायचं काम पडत नाही. आणि मग जे काही पैसे उरतात ना त्या पैशात मी इतर काही डेकोरेटिव्ह आयटम्स, काही म्हणजे वेगळे बलून्स किंवा अदर ज्या गोष्टी आहेत त्या घेऊ शकते. आणि पण या बलूनचं मात्र काहीच आपण करू शकत नाही. एकदा का फुलून त्याला गाठ मारली की त्यांचा आपण रियूज करू शकत नाही. हा, गाठ सोडू शकतो पण तरी बऱ्याचदा गाठ सोडतानाच ते फुटतात. सो त्याला काही ऑप्शन नाही, म्हणून ते मी असंच भरून आता एका कोपऱ्यात ठेवणार आहे. आणि पिहूची स्ट्रिक्ट वॉर्निंगही होती ते कुठेच ठेवायचं नाही, कारण आम्हाला त्यासोबत खेळायचं आहे म्हणून. सो मुलं खेळतील आता 7-8 दिवस त्या बलून सोबत. आणि चला आता हातोहात पसारा आवरून झाला तर म्हटलं क्लिनिंगही करून घेते. आणि बघा हे लिप्पन आर्ट जे आहे ते मी घरी वॉलपुट्टीपासून आणि कार्डबोर्डपासूनच बनवलेलं आहे. आणि अशा वस्तू जेव्हा मी तुम्हाला दाखवते ना त्यानंतर मग तुमच्या कमेंट येतात की ताई पुन्हा दाखवा, जवळून दाखवा वगैरे वगैरे. म्हणून जे आहे मी हे 2-3दा आता झूम करून वगैरे दाखवलं, म्हणजे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येईल. आणि जी काही वस्तू दाखवते ना आता मी यानंतर जवळून दाखवत जाईल, म्हणजे आणि तुम्ही त्याचे ना स्क्रीनशॉट काढून घेत जा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती वस्तू बनवाल वगैरे ना सो तुम्हाला ते क्लिअर दिसेल आणि डिझाईन वगैरेही त्यातली व्यवस्थित दिसेल म्हणून. आणि काही प्रश्न असले की कमेंटमध्ये विचारतच जा, म्हणजे मी तुम्हाला त्यांची उत्तरं देईल. आणि खरं तर क्लिनिंग ना मला म्हणजे मी ठरवलं होतं 28 तारखेला करेल किंवा 1 तारखेलाच करेल, पण कामाच्या गडबडीत काही माझं लक्षच राहिलं नाही आणि वेळही मिळाला नाही. सो आज म्हटलं चला वेळही आहे आणि मूडही आहे, सो थोडंफार क्लिनिंग तरी करून घेऊयात. कारण लिव्हिंग रूम मध्ये ना सतत आमचं म्हणजे गार्डनचा दरवाजाही ओपन असतो, कर्टन्सही ओपन्स असतात आणि ये जा करतात मुलं सतत. सो बाहेरचं दारही सतत उघडं असतं, जे मेन डोअर आहे ते, त्यामुळे भरपूर धूर वगैरे येत असते. आणि एवढ्यात म्हणजे जवळपास 8-10 दिवस झाले असतील मी क्लिनिंग केलेलीच नव्हती. सो आता एक बरं माहिती आहे का, उन्हाळ्यात धूर भरपूर जरी येत असला ना तरी उन्हाळ्यात वेळही आपल्याला भरपूर मिळत असतो बघा. दिवस मोठा असतो त्यामुळे भरपूर कामं होतात. अगदी 5-5:30 नंतर सुद्धा आपण क्लिनिंग वगैरे किंवा इतर गोष्टी करू शकतो. नाहीतर हिवाळ्यात कसं 5-5:30 झाले की अंधार पडायला लागतो आणि एकदा अंधार पडला की मग आपण म्हणजे अशी कामं तरी करतच नाही. आणि हेच एक कारण आहे बघा मला उन्हाळा आवडायचं. दिवस मोठा असल्यामुळे आपण भरपूर कामं करू शकतो. आता मी छान उन्हाळ्यात तुमच्यासोबत छान छान DIY पण नक्कीच शेअर करायचा प्रयत्न करेल. आणि चला आता माझी क्लिनिंगही जवळपास आटपत आलेली आहे. आणि या शेल्फबद्दलही बऱ्याचदा विचारल्या जातं. तर हे जे शेल्फ आहेत ना तर ह्या मी मिशोवरनं बोलवलेलं आहे. आणि ह्या 2 वेगवेगळ्या सेट आहेत. जे मधातलं दिसतं ना 4 ब्लॉक 4 स्क्वेअर ते वेगळं आहे आणि इतर ते 6 आहेत वेगवेगळे ते वेगळं आहे. आणि हे दोन्ही मिळून 1100 मध्ये मला पडलं होतं तेव्हा. आणि त्या गोष्टीला आता 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता त्याची प्राइस कमी जास्त असू शकते, पण तेव्हा 1100ला दोन्ही हे मला पडलं होतं. आणि तुमच्याकडे ना अशा सॉस बॉटल असतील तर तुम्ही ना त्या आता गोळा करायला सुरुवात करा बरं का, कारण मी तरी सुरुवात केलेली आहे. तुम्हाला छान छान DIY त्यापासून मी बनवून दाखवणार आहे. आणि मला माहित आहे मी बनवलं की तुम्हालाही मग बनवायची इच्छा होते आणि मग वेळेवर बॉटल वगैरे मिळणार नाहीत. सो म्हणून म्हटलं आजच सांगून देते, हळूहळू अशा बॉटल्स कलेक्ट करायला सुरुवात करा, म्हणजे मी आणि तुम्ही मिळून आपण छान असे काहीतरी मस्त बॉटल आर्ट वगैरे तयार करू.
क्लिनिंगसाठी ना मी आधी जास्तीत जास्त कॉटनचेच कापड यूज करत होती, पण आता कॉटनचा कापड आणि मायक्रोफायबरच्या कापडामधला मी तुम्हाला इथे फरक दाखवते. कॉटनचे कापड असले की बघा धूर ना आपण पुसतो त्या वस्तूवरची निघते, पण ती इतरत्र हवेत पसरली जाते आणि इतर वस्तूंवर जाऊन बसते. पण मायक्रोफायबरचे जे कापड असतात ना ते पूर्ण धूळ शोषून घेतात आणि जेव्हा आपण क्लीन करतो तेव्हाच ती धूळ त्यातनं निघते. आणि त्यामुळे जर तुम्हाला खरंच स्वतःचा वेळ वाचवायचा असेल आणि घर क्लीन करायचं असेल ना तर तुम्ही मायक्रोफायबरच्या कापडांमध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करू शकता. स्वस्त मिळतात, जास्त काही महाग नाही आणि वर्षानुवर्षे टिकतातही. चला आता माझं घर झालंय मस्त क्लीन, अगदी फॅन पासून सोफ्यापासनं तर खिडक्या आणि दरवाज्यांपासनं सर्वच मी जे आहे क्लीन केलं आज. आणि खरं सांगू का हे क्लिनिंगचं वगैरे काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. फक्त मला जे आहे जे डेकोरेशनसाठी यूज केलेल्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या होत्या, पण त्या करता करता मग मनावर घेतलं आणि क्लिनिंगही केली. आणि आता 15 दिवस तरी मला म्हणजे आज छान डीप क्लिनिंग झाल्यामुळे 15 दिवस तरी क्लिनिंग वगैरे करायची अशी गरज पडणार नाही. फक्त वरचेवर कपड्याने पुसून जरी घेतलं तरी होऊन जाईल. सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि हो छान छान कमेंटही करा, कारण मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते. चला तर मग पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.